आज दिनांक 28 वार गुरुवार ईद-उल-जुहा बकरीद ईद यांच्या निमित्तानं अंत्रोळी गावामध्ये आमच्या मुस्लिम धर्मातील सर्व तरुण वर्ग, वयस्कर आणि तरुण मंडळी आमच्या महबूब सुभानी दर्ग्यामध्ये जी ईदचं नमाज पढण्याची जी नियोजन केले आणि त्या नमाज ईदमध्ये आमच्या गावचे हाफिज साहेब व माझे फार दिवसापासून जवळचे असलेले आमचे कडबगावचे मुल्लासाहेब, सोलापूरचे शेख साहेब आणि आमच्या गावातील युनुसभाई, राजूभाई, बाबूलालभाई आणि आम्हाला वेळोवेळी सतत कुठल्याही धार्मिक कार्यक्रमामध्ये सतत पुढाकार घेऊन चांगलं नियोजन करणारे आमचे ज्येष्ठ पत्रकार समीरभाई, दुसरे पत्रकार आमचे दावल शेख आणि आमच्या ग्रामपंचायतीचे सदस्य बापूसाहेब शेख, युनुस शेख आणि आमच्या गावचे वडीलधारी ज्येष्ठ मुल्ला महबूब मुल्ला ह्या सर्वांनी आणि आम्हाला वेळोवेळी आम्हाला मदत करणारे आमच्या ज्या काही धार्मिक विधीला हजर राहणारे आमचे अमीनभाई नदाब आणि राजूभाई, आमचे जब्बारभाई आणि आमचे बहादूरभाई आणि सर्व मुस्लिम बांधव. तर आमच्या कडबगावच्या पाटील साहेबांनी असं सांगितलं की बाबा नमाज अदा करणे, 5 वेळा नमाज पढणे आणि तुम्हाला आज कुर्बानीचं जे काही महत्त्व आहे त्यांनी पटवून दिलं की तुम्ही एखादं तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही कुर्बानी देऊ शकता अल्लाहच्या नावानं आणि तुम्ही धान्य असू द्या, कपडा असू द्या किंवा पैसा असू द्या. आणि पहिल्यांदा त्यांनी महत्त्वाचं सांगितलं की बाबा हा जो रोजा आणि नमाज, तर ह्याच्यापेक्षाही तुम्हाला आईबापाचा सांभाळ करावा हे त्यांनी अतिशय इतकं सुंदर सांगितलं की ह्या नवीन पिढीमध्ये जो बिघाड निर्माण झालेला आहे त्या मुलांनी कसं सुधारावं. आणि ह्या माध्यमातून त्यांनी सर्व काय आमच्या जे काही ईद-उल-जुहाबद्दल, बकरीद ईदबद्दल आमच्या इस्माईलने कुर्बानी वडिलांनी सांगितल्यानंतर ती कुर्बानीला तयार झाले. आता सहजासहजी आईवडिलाची कोण गोष्ट मानायला तयार नाही. त्याच्यासाठी त्यांनी पूर्ण कुराणमध्ये जे काही सांगितलेलं होतं ईसा अलैहिस्सलामचं, इस्माईल अलैहिस्सलामचं सांगितलं, अति सुंदर सांगितलं. आणि आपण आपल्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जरा तंटा मसलत असतं आहे, परंतु ह्या नमाजीला असं आहे की आपले सगळे मतभेद विसरून की तुम्ही एकमेकाची गळाभेट घेणं गरजेचं आहे. आणि आजच्या दिवसापासून आपल्यातील असलेले मतभेद विसरून पुन्हा तुम्ही तुमच्या परीनं जाऊ शकता. तर आलात आणि आमच्या मंद्रुप पोलीस स्टेशनचे जे काही अधिकारी आले असतील ते सलगरे म्हणून आलेत, त्यांचंसुद्धा आम्हाला वेळोवेळी सहकार्य मिळतं. त्याबद्दल मी सर्व आमच्या मुस्लिम बांधवातर्फे आम्ही हिंदू बांधवांना आम्ही बकरीद ईदच्या शुभेच्छा